प्रत्येकाच्या घराचं मला काही माहीत नाही, पण मी माझ्या स्वतःच्या घराचं सांगतं. ज्या दिवशी पण माझी पॅकिंग राहते त्या दिवशी मी इतकी कन्फ्यूज होऊन जाते की मला स्वयंपाक काय करायचं ते पण समजत नाही. तर बस एकदम सिम्पलचा माझ्याजवळ ऑप्शन राहतो खिचडी करायची, आणि खिचडीसोबत कोरडी कुठली पण भाजी, एक तर सोयाबीन भाजी म्हणजे वेगवेगळी कोरडी अशी भाजी घ्यायची. तर कारले सकाळीच कापून ठेवले होते मीने, आणि मस्तपैकी त्यांना ना कोरडे बनवायचे होते खिचडीसोबत खायला. आणि अचानकच प्लॅन पण झाला की बाहेर जायचं आहे, आणि थोडंसं सर्दी आणि ते पण झालं होतं, आणि ॲब्रोन ते करून आली होती, तर टिकली वगैरे काढून घेतली होती. आणि बघा तसं तर मी नवे नवे कानातले घातलेत, कसे वाटले सांगा. मी बोलले तुम्हाला अचानकच प्लॅन झाला होता बाहेर जाण्याचा, तर ते बाहेर वाट बघत होते. इतक्यात माझे नाही तर कारले वगैरे झाले होते व्यवस्थितपणे, फक्त त्याच्यावरती कोथिंबीर आणि निंबू थोडा टाकायचा बाकी होता बस. ते म्हटलं आल्यानंतर नाही तर राणी टाकून देणार. आणि झालं आहे माझं डन. मेहंदीचा कलर कसा आला आहे ते पण सांगा. आता उर्वी पण इथं रेडी झाली बाहेर जाण्यासाठी, आणि नेमकं काम उर्वीचंच होतं. तिचं ऐन वेळेला आठवण आलं की उर्वीचा मेहंदीचा ड्रेस नाही आहे. आणि आमच्या उर्वीचं कसं आहे ना, प्रत्येक ड्रेस तिला प्रॉपर पाहिजे, मेहंदीचा राहो, लग्नाचा राहो का हळदीचा राहो. तर 2 ड्रेस तर होते, तिला मेहंदीला जाण्याचं इतकं सिलेक्टेड नव्हतं. मेहंदीचा ड्रेस घेऊन आलो पटकनशी. घरी आल्यानंतर मस्तपैकी जेवण करायला बसलो. खिचडी, कारल्याची भाजी, थोडासा चिवडा आणि उडदाचा पापड. उडदाच्या पापडशिवाय आपलं जेवण कंप्लीट नाही होत. जेवण खाऊन झाल्यानंतर भांडेकुंडे सगळं आवरून घेतले. अजून थोडीशी पॅकिंग बाकी होती. उद्या कुठला ड्रेस घालून निघायचं होतं ते सगळी तयारी राणीने करून घेतली. आणि तुम्ही आमचा सामान बघणार, इतका सगळा होता ना की तुम्ही पण कन्फ्यूज होणार की इतका सगळा सामान काय, म्हणजे विचार करताय का तुम्ही, इतका सगळा सामान होता. त्याचं बरं होतं की स्वतःची गाडी होती म्हणून टेन्शन नाही की आपण किती पण सामान घेऊन गेलं तरी गाडीमध्ये काही इतका लोड होणार नाही. घरची गाडी बस टाकायच्याच मागं आहे आणि फिटिंग दाबायच्याच मागं आहे. मस्तपैकी उर्वीने नेल्स लावून घेतले. रात्री ते लुबू काय नाव आहे त्यांचं, नखं आणले होते तिने, ते लावले गेले. आणि सकाळी मस्तपैकी फ्रेशनअप उठायचं होतं, म्हणून म्हटलं आता चला गुड नाईट बोला, सगळ्यांनी झोपा. याच्या अगोदरचा पण मी पॅकिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, प्लीज जाऊन बघू शकता. चॅनल आवडत असणार तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असणार तर अजून सबस्क्राईब करा. पुढची व्हिडिओ खूप छान छान येणार आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून गुड नाईट. आणि चला सकाळी मला एकदम छानपणे उठायचं आहे, म्हणून मी सगळ्यांना गुड नाईट करत आहे. तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटले, काय वाटले म्हणून असं. आणि तुम्ही पण गावाला जाता तर तुमची पण अशी धावपळ होते का एक दिवस अगोदर किंवा एक दिवस रात्र, की काही विसरायला नको पाहिजे का काय म्हणून असं. तर चला बाय, गुड नाईट फॅमिली.